चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन सुरू झालेलं आहे। चिंचपोकळीचा चिंतामणी आपण बघतोय, त्याचं विसर्जन आता झालंय। गणपती आपल्या गावाला गेले। चिंतामणीचे विसर्जन नुकतंच झालेलं आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन केव्हाच सुरू झालंय, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला वेळ लागतोय। मात्र चिंचपोकळीचा चिंतामणी आला आणि आता खोल समुद्रात नेऊन चिंचपोकळीच्या चिंतामणीचं अखेर विसर्जन झालं। ही दृश्य आपण बघतोय, चिंतामणीची दृश्य तुम्ही सामच्या स्क्रीनवरती पाहताय। कशा पद्धतीने समुद्रामध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणीला नेण्यात आलं आणि त्यानंतर खोल समुद्रात नेल्यावरती विसर्जन केलं गेलं, तेव्हाची ही दृश्य आहे। दोन दृश्य इकडे आपण बघतोय, चिंचपोकळीचा चिंतामणी ज्याचं मुंबईमध्ये विसर्जन झालं, तर दुसरीकडे पुण्यातही मिरवणुकाही अजूनही सुरूच आहेत। अनेक गणपती अजूनही बाकी आहेत, तर ते 24-25 तास उलटून गेले आहेत आणि तरी देखील पुणे मुंबईतल्या मिरवणुका सुरूच आहेत। समुद्रातली ही दृश्य मुंबईची तुम्ही बघताय, जिथे मोठ्या संख्येने भाविक गोळा झालेले आहेत, बोटी दिसतायत, तराफे दिसतायत आणि त्यावरून गणपती बाप्पांना आत नेलं जातं, खोल समुद्रात नेलं जातं आणि एका विशिष्ट उंचीवरून नंतर मग बाप्पांना विसर्जित केलं जात असतं। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं नुकतंच विसर्जन झालंय आणि आता सगळ्यांना उत्सुकता लागली ती लालबागच्या राजाच्या विसर्जनाची। खरं तर काहीसं भावनिक असा हा क्षण आहे, मात्र निरोप तर द्यावाच लागतो। पुण्यातील विसर्जन मिरवणुका आपण बघतोय, किती भव्य दिव्य अशा मिरवणुका असतात। खरं तर रथ जे असतात ते पुण्यातील मिरवणुकांचं वैशिष्ट्य असतं आणि तसाच एक सुंदर रथ आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।